मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. बंधू भगिनींनो, परिच्छेद. आपल्या कंपनीच्या 10व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले मनपूर्वक स्वागत करताना मला आनंद होत आहे. जुलै 1985 रोजी संपलेले वर्षाबाबत हिशोब तपासणीसांचे हिशेबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच. तसेच अहवाल वर्षातील म्हणजे 1985 साठी कामगाराची मुख्य वैशिष्ट्ये नमूद केलेला संचालकाचा अहवाल आता पावे तो आपणास मिळाले असेलच. हिशोबाचे निवेदन आणि संचालकाचा अहवाल व नफा तोटा पत्रकही आपण वाचले असतीलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. परिच्छेद. 1984 साली कंपनीच्या उत्कर्षासाठी जी महत्त्वाची पावले आपण उचललीत व ज्या विविध योजना आखल्या त्यामुळे कारखान्याच्या उत्पादनात 15% वाढ झाली व एकंदर कंपनीची परिस्थिती सर्व बाजूंनी सुधारली. आपण केलेल्या उपाययोजनेमुळे आपल्या कंपनीने आता पावे तो लक्षणीय प्रगती केली आहे. किंमती व मागण्या संबंधीचे कंपनीने स्वीकारलेल्या धोरणाबाबतचा दृष्टिकोन संचालक मंडळाकडून तसेच कामगार प्रतिनिधीकडून स्वीकारण्यात आला म्हणून कंपनीच्या दृष्टीने व औद्योगिक शांतता टिकविण्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परिच्छेद. आपणास कल्पना असेलच की कंपनीने गेल्या वर्षापासून काटेकोरपणे व्यवहारामधील खर्च व उधळेपणाला परिणामकारक आळा घातला आहे व चालू सालीसुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. वरील सर्व गोष्टीमुळे आपल्या कंपनीची प्रतिष्ठा वाढली आहे यात शंका नाही. तसेच वेळोवेळी कामगार प्रतिनिधींनी भागीदारांनी सुचविलेल्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी आपले संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहेत. परिच्छेद. आता आपण कंपनीच्या आर्थिक परिस्थितीकडे वळूत. 1985 साली कंपनीच्या कामकाजाचे खर्च घसारा यासाठी तरतूद केल्यानंतर आपल्याला पुन्हा 25 लाख रुपये एवढा निव्वळ नफा कमवला आहे. वरील नफा लक्षात घेता कंपनीने एकंदर कामगिरी समाधानकारक केली आहे असे आपण मान्य कराल अशी मी आशा करतो. परिच्छेद. कंपनीच्या वेळोवेळी होणाऱ्या उलाढाली आपल्या निदर्शनास पत्राद्वारे ताबडतोब कळविण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी उल्लेख मी करणार नाही.